की तुम्ही तुमच्या लोकांची दिशाभूल करत आहात। त्यांना बौद्ध केल्यानंतर त्यांना मिळणारं जे काही अनुदान आहे, जे काही कामं आहेत, गुरढोरं ओढण्याची कामं आहेत, ही उद्यापासून त्यांना दिली जाणार नाही। बौद्ध झाल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म त्याग केल्यानंतर हिंदू धर्माला दिलेली जी कामं आहेत ती तुम्हाला मिळणार नाही। बाबासाहेबांनी सांगितलं, तुम्हाला याचं उत्तर दोघांमध्ये देऊ की उद्या भर सभेतून देऊ। केसरीच्या पत्रकाराने सांगितलं जशी तुमची इच्छा। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रश्नाचं उत्तर भर सभेतून दिलं। बाबासाहेब त्या पत्रकाराला उद्देशून म्हणतात की या पत्रकाराचं म्हणणं आहे की मी तुम्हा लोकांची दिशाभूल करतो। तुम्हाला जर उद्या मी बौद्ध केलं तर महार म्हणून तुम्हाला गुरढोरं ओढण्याची कामं मिळणार नाही आणि ते गुरढोरं ओढण्याची 500 रुपये हे सरकार तुम्हाला देतं। हे 500 रुपये तुमच्या हातून मी हिसकावून घेत आहे, असं या पत्रकाराचा आरोप माझ्यावर आहे। बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला उद्देशून म्हणतात, सरकारचे ते 500 रुपये आणि माझ्याकडचे 500 रुपये असे 1000 रुपये मी देतो। उद्यापासून हे गुरढोरं ओढायची काम तू कर। माझ्या लोकांचं काय करायचं ते मी बघून घेईन। आणि बाबासाहेब आंबेडकर आम्हाला उद्देशून म्हणतात की हे जे आरक्षण आहे हे मीच तुम्हाला दिलेलं आहे, मीच तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही खुशाल बौद्ध व्हा। कुणाच्या भीतीला, कुणाच्या दबावाला बळी पडू नका। बौद्ध झाल्यानंतरही माझ्या कोटाच्या खिशामध्ये तुमचे सगळे अधिकार सुरक्षित आहेत, असं बाबासाहेब आंबेडकर आम्हाला उद्देशून सांगतात। अजूनही माझ्या पतडीत बरंच काही आहे असं बाबासाहेब आंबेडकर आम्हाला त्या दिवशी सांगतायत, पण आजपर्यंत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची ती पतडी उघडूनच बघितलेली नाही। बौद्ध झाल्यानंतर आमच्या पदरात काय काय पडलंय, बौद्ध झाल्यानंतर आम्हाला किती मोठे अधिकार मिळाले हे आजपर्यंत आम्हा लोकांना कळू दिलेलं नाही। बौद्ध झाल्यानंतर त्या बुद्धाच्या धम्मात किती ताकद आहे ही जरा नरेंद्र मोदीला विचारा, विचारा मोदीला। जो माणूस या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करतो, जो माणूस या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून बनवण्याची संकल्पना बांधतो, तो माणूस परदेशात गेल्यानंतर बुद्धाची मूर्ती का उचलतो? त्याला माहिती आहे बुद्धामध्ये काय ताकद आहे, त्याला माहिती आहे बुद्धात किती ताकद आहे। हे आम्हा लोकांना कळू देत नाही। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध का केलंय हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्ही मरियाई आणि खंडोबाच्या दारातून बाहेर पडणार नाही। तुम्हाला मरियाईचं मागे लावून दिलंय, तुम्हाला खंडोबाच्या वारीला लावून दिलंय आणि स्वतः मैं भारत से आया, भारत बुद्ध का देश है। कुठे? भारताच्या बाहेर। पल्लवी जोशी नावाच्या अभिनेत्रीचं नाव ऐकलंय? पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्री, दोघंही नवरा बायकोंनी आता वर्षभरापूर्वी एक पिक्चर बनवला, मूवी बनवली। काय पिक्चरचं नाव? पिक्चरचं नाव काय? काश्मीर फाइल्स। काश्मीर फाइल्स नावाची पिक्चर या पती पत्नींनी बनवली। पल्लवी जोशी, अग्निहोत्री, दोघंही ब्राह्मण। या ब्राह्मणांनी हा पिक्चर बनवण्यासाठी आय एम बुद्धा नावाचं संस्था उघडली। तिला विचारा बुद्धात किती ताकद आहे। तिच्या संस्थेचं नाव आय एम बुद्धा। ते स्वतःला भारताच्या बाहेर स्वतःला बौद्ध सांगतायत आणि आम्हाला महारलिया, मातंगलिया, चांभारलिया, भोरलिया आम्हाला जातीत अडकवतायत आणि स्वतः मात्र तिथे अडाणी अंबानी स्वतःला बौद्ध सांगतात। ऐकलं ना आता नीतू अंबानीचा व्हिडिओ? मी मागच्या 7-8 वर्षापासून लोकांना सांगतोय की भारताच्या बाहेर स्वतःला बौद्ध सांगतायत, परंतु कोणी आम्हाला सिरियसली घ्यायला तयार नाही। बरं झालं नीतू अंबानीचा व्हिडिओ लोकांपर्यंत आला। ती बाहेर जाऊन सांगते की मी भारतातून आले, भारत बुद्धाचा देश। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला केवळ बौद्धच केलं नाही, स्त्रिया इथे मोठ्या संख्येत बसलेल्या आहेत। स्त्रियांना पडणारी स्वप्नही 14 ऑक्टोबर 1956 अशोका विजयादशमीच्या नंतर आम्हाला पडणारी स्वप्नही बाबासाहेबांनी बदलून टाकली। स्वप्न बदलून टाकले। काय स्वप्न पडायची? बौद्ध होण्याआधी आम्ही वेगवेगळ्या जातीत वाटून ठेवलेले होतो।
वेगवेगळ्या जातीत विभागलेले लोक होते आणि केवळ वेगवेगळ्या जातीतच नाही तर त्या जातीला विशिष्ट कामही चिकटलेलं होतं. महारांचं काम काय? कुठंही गावात गुरंढोरं मेली की ते ओढून बाहेर घेऊन जायचं, हे महारांचं काम. चांभाराचं काम काय? तो मेलेला गुरंढोरं साफ करायची, त्याच्या चपला आणि बुटं बनवायचं काम चांभाराचं. नाव्याचं काम काय? तर लोकांची केस कापायची, हे नाव्याचं काम. अशा पद्धतीने प्रत्येक जातीला एक विशिष्ट काम या मनूच्या कायद्यानं देऊन ठेवलेलं होतं. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आता बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगतायत की ज्या पद्धतीने एका महासागराला वेगवेगळ्या नद्या जाऊन भेटतात आणि नद्या भेटल्यानंतर त्या नदीचं पाणी कुणीही वेगवेगळं करून दाखवू शकत नाही की हे गंगेचं पाणी, हे गोदावरीचं पाणी, हे कृष्णा नदीचं पाणी. त्या पद्धतीने तुम्ही बौद्ध धर्मात या. बौद्ध धर्मात आल्यानंतर कुणीही सांगता कामा नये की हा महाराष्ट्रातला बौद्ध, की हा मातंगातला बौद्ध, की हा चांभारातला बौद्ध. बौद्ध धर्मात येत असताना आपल्या जाती आणि धर्म नष्ट करून तुम्ही त्या बौद्ध धर्मामध्ये या, असं बाबासाहेब आंबेडकर 15 ऑक्टोबरला आम्हाला सांगतात. आता 15 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यानंतर आमच्या जाती नष्ट झाल्या, व्हायला हव्या होत्या पण त्या आजपर्यंत झाल्या नाहीत, पण आपण समजूया झाल्या. आता आमच्या स्त्रियांना स्वप्न काय पडतं? आधी आमच्या स्त्रियांना धर्मांतराच्या आधी बौद्ध धर्मामध्ये येण्यापूर्वी स्वप्न काय पडायची? एखाद्या चांभाराच्या स्त्रीला स्वप्न काय यायचं माहित? तिचं बाळ जर 4-5 वर्षाचं असेल तर तिला स्वप्न यायचं की समोरच्या झाडाखाली तो मोची बसतो, तो चांभार बसतो, लोकांच्या चपला बुटं बनवण्याचं काम तो करतो. आज तो 40शीचा आहे, माझं बाळ 5-6 वर्षाचं आहे. ज्यावेळेस हे 20 वर्षाचं होईल तर समोरच्या झाडाखाली बसलेला जो मोची आहे, जो चांभार आहे, तो म्हातारा झालेला असेल, मरायला टेकलेला असेल. आणि जसाही तो मरेल, जसंही तो त्या झाडाखालून उठेल, माझं बाळ जाऊन त्या झाडाखाली बसेल आणि लोकांच्या चपला बुटं बनवण्याचं काम माझ्या मुलाला मिळेल, असं ती माता, ती आई स्वप्न बघायची. नावाची स्त्री तसं स्वप्न बघायची. नावाच्या स्त्रीलाही तेच स्वप्न यायचे की समोरच्या झाडाखाली तो नावी बसतो, लोकांची केस कापतो, जनावरांची केस कापतो, सगळे पैसे त्यालाच मिळतात. माझं बाळ ज्या दिवशी मोठं होईल त्या दिवशी तो त्या झाडाखाली जाऊन बसेल आणि सगळे पैसे माझ्या बाळाला मिळतील. आता बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेबांच्या मागे मागे बाबासाहेबांच्या सगळ्या अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आता जाती आमच्यामध्ये राहिल्या नाहीत. आता आमच्या स्त्रीला स्वप्न काय येतात माहित? आमच्या एखाद्या स्त्रीला आता स्वप्न पडतं, तिचं बाळ जर 10-12 वर्षाचं झालं तर तिला स्वप्न येतं, सुप्रीम कोर्टचा जज आज 40 वर्षाचा आहे, माझं बाळ ज्या दिवशी 20-25 वर्षाचं होईल, 28 वर्षाचं होईल, त्या दिवशी तो रिटायरमेंटला आलेला असेल आणि जसाही तो रिटायर होईल माझं बाळ जाऊन त्या सुप्रीम कोर्टच्या जजच्या खुर्चीमध्ये जाऊन बसेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे केवळ आमच्या राहणीमानामध्येच फरक घडला नाही तर आम्हाला पडणाऱ्या स्वप्नांमध्येही बाबासाहेब आंबेडकरांनी बदल घडून दाखवला. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचं आज फलित आहे की आज बाबासाहेबांमुळे नाही. अन्यथा आरक्षण या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये 58 जातींना मिळतं. 58 कास्ट आहे. 58 काय 59 आहे? 59 कास्ट या अनुसूचित जातीमध्ये आहे ज्यांना आरक्षण मिळतं. आजही मी त्या वेगवेगळ्या जातींचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु आजही त्यांना पारंपरिक कामं आजही त्यांना देऊन ठेवलेली आहे. मी एखाद्या गावामध्ये गेलो की हलगी वाजवायचं काम एका विशिष्ट जातीच्या मुलाला दिलं जातं. मग मी आमच्या बौद्ध आयोजकांना विचारतो, ही हलगी तुम्ही का नाही वाजवत? नाही म्हणे आम्ही नाही वाजवत, ते त्यांचं पारंपरिक काम आहे. दोघंही अनुसूचित जातीतलेच आहेत. हाही अनुसूचित जातीचा आहे पण तो बौद्ध झाला, तोही अनुसूचित जातीमध्ये आहे पण तो बौद्ध नाही झाला. मग आरक्षण तर दोघांनाही समान मिळतंय. मग तो अजूनही त्याचं पारंपरिक काम सोडत नाही आणि मात्र आम्ही आमचे पारंपरिक कामं सोडले. हा बदल कशामुळे झाला? या देशामध्ये आमची जी परिस्थिती बदलली
ती आरक्षणामुळे बदलली नाही. आमची परिस्थिती जी बदलली ती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मामुळे आमची ही परिस्थिती बदलली. या औरंगाबादमध्ये आरक्षणाचा एक खूप मोठा लढा सुरू आहे सध्या. मराठा आरक्षणाचा एक खूप मोठा प्रश्न जारांगे पाटलांच्या माध्यमातून या औरंगाबादमध्ये सुरू आहे. आणि मी मागेही आलो होतो, त्यांच्या आंदोलनाला भेट दिली आणि तिथेही आम्ही सांगितलं की आम्ही आरक्षणाचे लाभार्थी आहोत, आम्ही आरक्षण घेतो, त्यामुळे आरक्षणासाठी जे मागणी करत असतील त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल. मराठा आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा. परंतु आपल्यालाही माहित आहे की मराठा आरक्षण देत आहेत, कशी मस्करी चालवली आहे, कसे व्हिडिओ रिलीज होत आहेत, एकनाथ शिंदे असतील, फडणवीस असतील, कशा पद्धतीने या लोकांना खेळवत ठेवलेला. मी आजच्या या मंचकाच्या माध्यमातून जारांगे पाटलांपर्यंत हा मेसेज देऊ इच्छितो की ही व्यवस्था तुम्हाला कधीही न्याय देणार नाही. ही ब्राह्मणी व्यवस्था न्याय देणार नाही. संविधान म्हणत नाहीये, या देशाचा संविधान मराठ्यांच्या बाजूचा आहे, बौद्धांच्या बाजूचा आहे, मुसलमानांच्या बाजूचा आहे, सिखांच्या बाजूचा आहे, ख्रिश्चनांच्या बाजूचा आहे, ब्राह्मणांच्याही बाजूचा आहे. या देशाचं संविधान कुणाबरोबरही भेदभाव करत नाही. या देशाचा संविधान मराठ्यांच्या बाजूचा आहे, पण या देशाचा संविधान ज्यांच्या हातात आहे ते तुमच्या बाजूचे नाही, ते तुम्हाला अधिकार देऊ इच्छित नाही. आणि म्हणून मी फक्त जारांगे पाटलांना एवढंच सांगू इच्छितो, ही व्यवस्था जर तुम्हाला न्याय देऊ इच्छित नसेल तर जी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली ती भूमिका जारांगे पाटलांनी घ्यावी. जो धर्म तुम्हाला त्या पद्धतीने जर न्याय देत नसेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून जारांगे पाटलांनी बौद्ध धर्म स्वीकारावा. आम्ही आमचं आरक्षण त्यांना देऊ, आम्ही आमचं आरक्षण त्यांना देऊ. तुम्हाला इतर जातीतले धर्मातली लोक आरक्षण देत नसते, आम्ही आमचं आरक्षण मागे घेऊ आणि तुम्हाला देऊ की आमचा मोठा भाऊ आमच्या धम्मामध्ये परत येत असेल तर आम्ही त्याचं स्वागत त्या ठिकाणी करू. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा जो धम्म देऊन गेले बघा, 5 डिसेंबर 1956च्या रात्री 2 वाजता म्हणजे 6 डिसेंबर रात्री 2 वाजता बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. झोपेतच झालं. 2 वाजता ही वेळ याच्यासाठी सांगतोय की 2 वाजेपर्यंत बाबासाहेब आंबेडकर जागे होते आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शेवटचा जो ग्रंथ बाबासाहेबांनी निर्माण केला होता त्याची प्रस्तावना बाबासाहेब लिहित होते. शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या परिवाराची काळजी करत नव्हते की मी गेल्यानंतर माझ्या संपत्तीची विल्हेवाट लावण्यासाठी, माझ्या संपत्तीची वाटणी करण्यासाठी बाबासाहेब त्यांच्या प्रॉपर्टीची विल तयार करत नव्हते. काय करत होते माहित आहे? बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पूर्ण करत बसले होते. का तर मी गेल्यानंतर माझ्या समाजाने, माझ्या अनुयायांनी, माझ्या लोकांनी बुद्धाचा धम्म व्यवस्थित पालन केला पाहिजे, यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी तो ग्रंथ तयार करून जात होते. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धम्म का दिला मी एकदम शॉर्ट मध्ये सांगतो, कारण पुन्हा गायनाला पण वेळ दिला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण चळवळ एक 5 ते 10 मिनिटात तुम्हाला सांगू इच्छितो. 1917 साली बाबासाहेब आंबेडकर त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. भारतात आल्यानंतर भारतामध्ये एक प्रमुख घटना त्या साली घडत होती, ती म्हणजे साऊथ ब्युरो कमिटी आणि सायमन कमिशन भारतात येणार होतं. हे सायमन कमिशन भारतात आल्यानंतर भारतातल्या लोकांची पाहणी करून त्यांना मतांचा अधिकार द्यायला या देशामध्ये पाठवण्यात येणार होतं. हे सायमन कमिशन भारतात आल्यानंतर गांधींनी या सायमन कमिशनची छुपे भेट घेतली आणि गांधींनी सायमन कमिशनला सांगितलं की तुम्ही भारतामध्ये आला, तुमचं स्वागत आहे, पण आमच्या धर्माच्या बाबतीत तुम्ही इंटरफेअर करायचं नाही, त्याच्यात ढवळाढवळ करायची नाही. सायमनने सांगितलं आम्हाला तुमच्या धर्माशी काही घेणं देणं नाही, आम्ही या देशात मतांचा अधिकार कुणाकुणाला द्यायचा त्याची पाहणी करायला आलेलो. आणि मग गांधींनी सांगितलं जर तुम्हाला या देशात मतांचा अधिकार द्यायचा असेल तो 3 वर्गांना दिला पाहिजे. सायमनने विचारलं कोणते 3 वर्ग? गांधींनी सांगितलं या देशामध्ये जी लोक 8वी पास झाल्याचा पुरावा दाखवू शकतात, ज्यांच्याकडे 8वी पास झाल्याचा पुरावा आहे, अशा लोकांना मतांचा अधिकार द्या.
जी लोक टॅक्स भरतात, इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, त्याच लोकांना मतांचा अधिकार द्या. आणि तिसरा वर्ग राजे, महाराजे आणि संस्थानिक या 3 वर्गांना मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. ही माहिती बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली. बाबासाहेबांना लक्षात आलं की गांधींनी अशा पद्धतीची मागणी सायमन साऊथ ब्युरोकडे केलेली आहे आणि ही मागणी जर मान्य झाली तर आम्हाला कुणालाच मतांचा अधिकार मिळणार नाही. बाबासाहेब आंबेडकर सायमन कमिशनला सगळ्यांसमोर भेटायला गेले. बाबासाहेबांनी सायमन कमिशनला समजावून सांगितलं की गांधींच्या मागणीनुसार जर तुम्ही आम्हाला मतांचा अधिकार द्याल, या देशात मतांचा अधिकार लागू कराल, तर आम्हाला मतांचा अधिकारच मिळणार नाही. सायमनने बाबासाहेबांना प्रश्न केला की कसा मिळणार नाही, जरा आम्हाला समजून सांगा. बाबासाहेबांनी समजून सांगितलं की मनूच्या कायद्यानुसार, मनुस्मृतीनुसार आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकारच नाही, आम्हाला शाळेत जाण्याची परवानगीच नाही. जर आम्हाला अभ्यास करायचा, शिक्षणाचा अधिकारच नसेल तर 8वी पास झाल्याचा पुरावा कुठून दाखवणार? आम्हाला मनूच्या कायद्यानुसार, मनुस्मृतीनुसार आम्हाला जमीन विकत घ्यायचा अधिकार नाही, पैसे कमवण्याचा अधिकार नाही, नोकऱ्यांचा अधिकार नाही. जर आमच्याकडे नोकऱ्याच नसतील, पैसेच नसतील, जमिनीच नसतील तर आम्ही पैशावर, जमिनीवर कर भरल्याची पावती कुठून दाखवणार? आमच्यामध्ये कोणी राजे नाही, संस्थानिक नाही. त्यामुळे गांधींच्या मागणीनुसार जर तुम्ही या देशाला मतांचा अधिकार देत असाल तर आम्हाला कुणालाही मतांचा अधिकार मिळणार नाही. तर सायमनने प्रश्न केला, मग या सगळ्यांना जर मतांचा अधिकार द्यायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? बाबासाहेबांनी सांगितलं की एक गोष्ट या देशामध्ये आम्ही सिद्ध करून देऊ शकतो, ती म्हणजे आम्ही या देशात जन्माला आलो आणि दरवर्षी आमचं वय वाढतं. त्यामुळे तुम्हाला जर मतांचा अधिकार द्यायचा असेल तर आमच्या वयाच्या आधारावर द्या. सायमनला ही गोष्ट पटली आणि सायमन कमिशनने अडल्ट फ्रँचाईज नावाचा कलम तयार केला आणि या देशामध्ये 21 वर्षाच्या प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला मतांचा अधिकार बहाल करून टाकला. 21 वर्षावरनं ते आता 18 वर्षावर आलेलं आहे. या देशात जर प्रत्येकाला मताचा अधिकार मिळतो तर ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. एकीकडे गांधींची मागणी होती की मतांचा अधिकार फक्त शिकलेल्या लोकांना, शिकायचा अधिकार त्यावेळेस कुणाला होता? ब्राह्मणांना. प्रॉपर्टी टॅक्स, कमाई करण्याचा अधिकार, पैसे कमवण्याचा अधिकार वैश्य. राजे, महाराजे, संस्थानिक, क्षत्रिय. म्हणजे या देशामध्ये मतांचा अधिकार हा केवळ ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय या तिघांनाच मिळायला हवा, अशा पद्धतीची मागणी गांधींची होती. एवढंच नाही, बाळ गंगाधर टिळक नावाच्या ब्राह्मणानं महाराष्ट्रामध्ये या सभा आयोजित केल्या आणि सभेमधून त्यांचे जे ब्रीदवाक्य आहे तेही ब्रीदवाक्य तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. टिळकांच्या म्हणण्यानुसार तेली, तंबोली आणि कुलभटांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा, हे वाक्य आहे बाळ गंगाधर टिळक याचं. जे कुणबी, जे मराठा त्याच फडणवीसाचा